आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सण शांततेत पार पाडावेत आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी कोपरगाव शहर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी शहरातील संवेदनशील भागात पोलिसांच्या रूट मार्च काढण्यात आला. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यापासून या रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, तहसील मैदान परिसर तसेच शहरातील विविध भागांतून पोलिसांचे संचलन करण्यात आले. आगामी ईद ए मिलाद, रक्षाबंधन आणि दहीहंडी उत्सवाच्या काळात शहरात नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अफवा, गैरप्रकार अथवा अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहेत. रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास देतानाच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणताही संशयास्पद बाब आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी आणि सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे या रूट मार्चमधून स्पष्ट झाले आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोपरगाव शहर येथे सर्व मुख्य बाजारपेठ, महत्त्वाची धार्मिक स्थळं या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन तसेच इतर पोलीस अंमलदार यांचा सर्वांचा मिळून आम्ही आज रोजी रूट मार्च घेतलेला आहे. दंगा काबू योजनेची प्रॅक्टिस घेतलेली आहे. एकंदर पोलीस विभागाची आगामी जे सर्व सण उत्सव आहेत, ईद ए मिलाद आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, त्यानंतर नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधन आहे, तसेच आगामी जे काही उत्सव आहेत त्या अनुषंगानं पोलीस विभागाची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून जी तयारी आहे, आमचे राईट गिअर्स जे आहेत, दंगा काबू योजनेच्या वेळेला जे साहित्य पोलिसांना लागतं त्या सर्व गोष्टींची तयारी आणि त्या अनुषंगाने आम्ही कशाप्रकारे ती कायदा व सुव्यवस्था हाताळणार याची प्रॅक्टिस आज रोजी घेण्यात आलेली आहे. माझी आपणा सर्वांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन आहे की आगामी सर्व जे सण उत्सव आहेत ते शांततेत साजरे करावे. सदर सण उत्सवाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. अशा प्रकारे जर कोण गालबोट लावत असेल आणि आपल्या निदर्शनास ती गोष्ट आली तर तात्काळ कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन किंवा मला कळवा, प्रभारी अधिकारी यांना कळवा. संबंधित जे गालबोट लावण्याचा प्रयत्न करणारे लोक असतील त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था भंग केलेलं खपवून घेतलं जाणार नाही, अशी आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करत आहे. धन्यवाद.